सो हे हॅलो गाईज, नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि आज मी जे व्हिडिओ अपलोड केला आहे, शॉर्ट व्हिडिओ, त्यामध्ये मी असं सांगितलं आहे की अ, जे तुटलेलं असतं ना ते जुडू शकतं, पण जे जाणीबुजी तोडलेलं आहे ना ते नाही. कळलं ना तुम्हाला? तुम्हाला मी पहिले सांगितलं आहे की माझी थोडी मराठी ना हल्लमडुल्ला आहे. तर माझं बोलणं कदाचित तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, कारण की मला जास्त म्हणजे विचार करावा लागतं आणि मगच माझी जी मराठी आहे ती म्हणजे तोंडातून येते. तर आज मी जे म्हटलं आहे की जे तुटलं आहे ना ते आपण जोडू शकतो, पण जे तोडलेलं आहे ते नाही. आपण ना कसं करतो ना, आपण जाणून बुजून ना खूप काही तोडून देतो. आपोआप तुटलं ना तर जोडू शकतो, पण जे आता मराठीमध्ये जानबूझ के क्या बोलते हैं ये मुझे नहीं समझ में आ रहा है. तर जाणून बुजून आपण जे नाते विसरून जातो, जे नाते आपण तोडून टाकतो ना ते कधीच जुळत नाही. त्यामध्ये ना एक आपण म्हणतो ना गाठ असते, ती राहणारच आणि राहणारच. आणि तुम्हाला जर ते नातं टिकवायचं असेल तर तुम्ही ना हे जे तोंड असतं ना बंद ठेवायचं. मी खूप जणांना बघते की ते ना न विचार करता खूप काही बोलून देता, म्हणजे त्यांना ते रॉंग वाटत नाही, पण समोरच्याला ना ते खूप हर्ट करतं. म्हणून जे काही तुम्हाला बोलायचं आहे ना ते तुम्ही सिम्पली बोला आणि चांगले भाषेत बोला, चांगलं वापर करा. भाषेचा जो वापर असतो ना ते खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे आपण चांगलं भाषेचा वापर नाही केला की आपलं मग नातं जे आहे ना ते तुटत 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 आणि ते तुटून जातो. आणि ते ना तुटतो म्हणजे कसं आहे, मनातले मनात ना जे गाठ असतात ना ते तयार होऊन जाते. मोकळेपणा तुम्हाला जे पण बोलायचं ते तुम्ही बोला, पण शब्दांचा जे वापर असतो ना ते तुम्हाला खूप चांगलं करायचं आहे. कोणाला दुखवून तुम्हाला काही भेटणार नाही आहे, उलटून तुम्हाला शापच भेटणार आहे, कारण की तुम्ही कोणाचं तरी कोणाला तरी दुखावता आहे. मी आज सर्व मराठीमध्ये तरी बोलते आहे, कारण की ते मला जमतं आहे थोडंफार. तर माझं जे व्हिडिओ आहे ते तुम्ही बघा आणि ते खूप चांगलं आहे. बाय बाय.